वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये रावळगाव या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील जमा रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना फिर्यादीस अडवून कोयत्याचा धाक दाखवून 5,34,700 इतकी रक्कम लुटणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। तसेच 6,59,430 रुपयांची जबरी चोरी प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल आहे। तसेच ग्रामीण भागातील भायगाव शिवारामध्ये महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या फिर्यादीस वेगवेगळ्या अज्ञात 3 ते 4 इसमांनी मोटारसायकलवर पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत 64,818 बळजबरीने चोरी केले होते। तसेच घरफोडी आणि शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या मोटारी चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्यात। त्या अनुषंगाने नाशिक पोलीस ग्रामीण अधीक्षक विक्रम दशमाणे, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी वरील घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने महेंद्र मधुकर सोनवणे, दिनेश उर्फ डेव्हिल नंदू पवार, विशाल सुभाष पवार, तुषार उर्फ काळे अप्पा मोहिते, अक्षय मधुकर खरे, अरुण दत्तू सोनवणे, दीपक धर्मराज गुजरे, अनिकेत कन्हैया गवळी, जितू आखाडे पवार, राहुल संजय खैरनार या 10 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी कुकाणे तालुका मालेगाव आणि मालेगाव कॅम्प पंचशील नगर जेजुरवाडी या परिसरातून ताब्यात घेतले। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।